नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA तृतीय वर्षाच्या पेपर 11वा हा मेन पेपरचा आहे आपला। त्या मेन पेपरच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्र, आतापर्यंत आपण या पेपरची 2 प्रकरणे ही आपण अभ्यासलेली आहे। आपलं पेपरचं टायटलच आहे भारतातील सामाजिक समस्या। ज्या भारतातील प्रमुख विविध समस्या आहेत त्या समस्येच्या अनुषंगाने आपण मागच्या 2 प्रकरणामध्ये जो अभ्यास केला त्यामध्ये मग भ्रष्टाचाराची समस्या आहे, पांढरपेशी गुन्हेगारीची समस्या आहे, आत्महत्येची समस्या आहे किंवा त्याच्यावर असणाऱ्या विविध उपाययोजनांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली। त्याचबरोबर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण प्रॉब्लेम्स ऑफ डिस्प्लेसमेंट इन रिहॅबिलिटेशन, विस्थापन आणि पुनर्वसनाची जी काही समस्या आहे या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये चर्चा केली। मग डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट असतील, सेज आणि डिस्प्लेसमेंटचे प्रॉब्लेम्स असतील, लँड ॲक्विजिशनचा प्रश्न असेल किंवा कमर्शियलायझेशन इन ॲग्रिकल्चरच्या संदर्भामधली चर्चा असेल, तर अशा विविध समस्या या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण या डिस्प्लेसमेंटच्या माध्यमातून विविध संकल्पना अभ्यासल्या। तर आता आपण शेवटच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू। BA तृतीय वर्षामध्ये तुम्हाला या 5व्या सेमिस्टरमध्ये जे काही पेपर आहे सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया या पेपर मधला हा शेवटचा भाग असेल, शेवटचं युनिट असेल प्रॉब्लेम्स ऑफ इनइक्वॅलिटी। हे जे प्रॉब्लेम्स ऑफ इनइक्वॅलिटी ज्याला आपण असमानतेची समस्या म्हणतो, तर आपल्याला ही असमानता भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येते या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्र, समानतेच्या विरुद्ध असणारी ही असमानता आपल्याला माहित आहे। भारतामध्ये सध्या स्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदल घडून आलेले आहेत। मग याच्यामध्ये जागतिकीकरणाचा प्रभाव आहे, मॉडर्नायझेशनचा इम्पॅक्ट आहे आणि भारत सुद्धा या जागतिकीकरणाच्या प्रभावाला वेगळा राहू शकत नाही, अलिप्त राहू शकत नाही। खूप मोठे प्रभाव भारतीय समाजामध्ये सुद्धा या जागतिकीकरणाचे झालेले आहेत। मग ते सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, राजकीय क्षेत्रामध्ये असतील, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील, तर विविध क्षेत्रामध्ये हा चेंज, हा बदल आपल्याला होत असताना दिसून येत आहे। भारतीय समाजाचं महत्त्वाचं लक्षण म्हणून आपण या ठिकाणी विविधता हे आपण बघत असतो। भारतीय समाजामध्ये विविधता आहे, विविधतेमध्ये एकता आहे, हे भारतीय समाजाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे। म्हणून भारतीय समाजाची जर काही ओळख असेल तर ती विविधतेमध्ये एकता असलेली ही महत्त्वाची ओळख आहे। म्हणून भारतीय समाजामध्ये विविध जाती आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, विविध धर्म, विविध पंथ, विविध वंश किंवा संस्कृती, रीती रिवाज हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि प्रत्येकाच्या धार्मिक, सांस्कृतिक आचार विचार, रीती रिवाज हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी असमान दिसून येतात। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला वेगळे पण दिसून येतात। राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा विविधता आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये विविधता आहे। म्हणून ही जी काही विविधता आहे या विविधतेच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा बघतो ही भौगोलिक दृष्ट्या जे आपला पर्यावरण आहे, भौगोलिक क्षेत्र आहे, कन्याकुमारी पासून ते उत्तरेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत
वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं, भौगोलिक क्षेत्रामध्ये सुद्धा वातावरणामध्ये सुद्धा चेंजेस आहेत. काही ठिकाणी दमट वातावरण आहे, काही ठिकाणी गरम वातावरण आहे, काही ठिकाणी थंड वातावरण आहे, काही ठिकाणी बर्फाळ भाग आहे. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये बदल आहे, जमिनीच्या स्वरूपामध्ये बदल आहे, कृषी करण्याच्या पद्धतीमध्ये बदल आहे, लोकांच्या जीवनमानामध्ये बदल आहे, लोकांच्या आचार विचार वेशभूषा कल्चरमध्ये बदल आहे. ही जी काही असमानता किंवा हे चेंजेस आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. मग ते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असतील, भाषिक क्षेत्रामध्ये असतील, कलात्मक क्षेत्रामध्ये असतील, ही जी काही आपल्याला या ठिकाणी विविधता दिसून येते. एकंदरीत ज्या विविधतेमुळे आपण जर विचार केला तर अनेक समस्या सुद्धा निर्माण झालेल्या ही या ठिकाणी आपण दिसून येते. ज्या प्रमाणामध्ये विविधता आहे त्या विविधतेचा परिणाम हा भारतीय समाजामधल्या विविध समस्येवर सुद्धा झाला. भारतीय समाजातल्या काही प्रमुख म्हणजे काही समस्या आहेत त्या समस्येचा उगमच विविधतेमधून झालेला आहे. कारण आपण बघतो भारतामध्ये भौतिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविधता दिसून येते, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविधता दिसून येते, किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये विविधता दिसून येते. म्हणून यामध्ये ज्या काही विविधतेमुळे मग शिक्षणामध्ये सुद्धा आपण बघतो की काही घटक हे शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण बघतो ते खूप पुढे आहे, परंतु काही घटक आजही ग्रामीण भागामधल्या काही गोष्टींचा आपण विचार केला, ग्रामीण भाग शैक्षणिक दृष्ट्या आजही मागे, महिला वर्ग शिक्षणाच्या बाबतीत आजही मागे आहे. म्हणून ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये जर आपण बघितले शैक्षणिक जर त्या ठिकाणी जर तुलना केली तर ही खूप मोठी दरी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. सोयी सुविधांच्या संदर्भामध्ये असेल, भौतिक साधनांच्या संदर्भामध्ये असेल, आर्थिक क्षेत्रामध्ये असेल, प्रत्येक जण आर्थिक दृष्ट्या सारखा नाहीये. कोणी श्रीमंत आहे, कोणी मध्यम आहे, कोणी गरीब आहे. आणि या श्रीमंत गरीब किंवा या आर्थिक क्षेत्राच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये खूप मोठी श्रेष्ठ कनिष्ठत्वाची ही जी स्तरीकरण रचना सुद्धा आपल्याला ठिकाणी दिसून येते. म्हणून या ठिकाणी आपल्याला विचार करत असताना जी भारतीय समाजामध्ये जी विविधता आहे, मग लिंगभेदावर आधारित स्त्रियांच्या समस्या असतील. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत आपण बघतो की स्त्रियांना जे काही दुय्यमत्व दिलेलं आहे, समानतेची वागणूक नाहीये, पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव आहे. आजही त्यांना स्वतःचे अधिकार असताना सुद्धा त्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये निर्णय घेण्याचं ग्रामीण क्षेत्रामध्ये ते सुद्धा बघतो आपण फार प्राधान्य दिले जात नाहीये. म्हणून ही जी काही विषमतेची समस्या आहे किंवा असमानतेची समस्या आहे, या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असमानता आपल्याला दिसून येतात. तर या विविध असमानता ह्या तर आहेत, यापैकी आपल्याला काही महत्वाच्या बाबीमध्ये जे विचार करायचा आहे आपल्याला त्या संदर्भातलं एक एज्युकेशनल इनइक्वॅलिटी या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा. तर ही एज्युकेशनल इनइक्वॅलिटी काय आहे नेमकं, त्याला आपण शैक्षणिक असमानता असं म्हणतो. शैक्षणिक असमानता. विद्यार्थी मित्र, आज बघितलं आपण 2011च्या जनगणनेनुसार जवळपास 121 कोटी ही लोकसंख्या होती. आज जवळपास ती 136 कोटीच्या वर गेलेली आहे. भारत हा जागतिक स्तरावर लोकसंख्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा देश. आजही आपण बघतो जवळपास 69% जवळपास लोकसंख्या ही आजही ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करत आहे. त्यापैकी 31% लोकसंख्या ही आज शहरामध्ये वास्तव्य करते. भारतातील ग्रामीण आणि नागरी भागामध्ये खूप मोठे विविध प्रश्न आजही आहेत. मग तो दारिद्र्याचा प्रश्न असेल, बेकारीचा प्रश्न असेल, अज्ञान असेल, अंधश्रद्धा असतील, आरोग्याची स्थिती असेल, राहणीमानाचा दर्जा असेल, त्या विविध समस्या आपल्याला ग्रामीण शहरी भागामध्ये दिसून येतात. म्हणून ह्या ज्या काही समस्या आहेत तर विकासामध्ये खूप मोठा एक अडथळा आहे. म्हणून ह्या विकासामधला जो काही अडथळा आहे जर आपल्याला हे दूर करायचा असेल
तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून समाजामधली जी काही दरी आहे जर ती दरी आपल्याला कमी करायची असेल तर सर्व घटकांना शैक्षणिक दृष्ट्या आपल्याला या प्रवाहामध्ये आणावं लागेल. कारण शिक्षणाशिवाय अज्ञान दूर होणार नाही आणि अज्ञानाशिवाय माणसाच्या मनामधले ज्या काही अंधश्रद्धा आहे, अज्ञान आहे, याचा परिणाम त्याच्या स्वावलंबी जीवनावर होणार आहे. हे जर आपल्याला कमी करायचं असेल, याचा जर आपल्याला त्याच्या स्वावलंबनाची स्थिती जर त्या ठिकाणी प्रगतीच्या माध्यमातून विचार करायचा असेल तर त्याला शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. परंतु विद्यार्थी मित्र, आपण बघितलं तर प्राचीन काळापासून ते आजपर्यंत शिक्षणाच्या संदर्भामध्ये असमानतेची स्थिती आपल्याला दिसून येते. फार मोठे काही बदल झालेले आपल्याला दिसून येत नाहीत. मग ते दलित असतील, स्त्रियांच्या संदर्भामध्ये असतील, आजही काही घटक हे शिक्षणापासून फार दूर आहेत. शिक्षणाच्या संधी त्यांना मिळत नाहीत. जरी शिक्षणाचा संधी मिळत असेल तर अनेक कारणांमुळे ते त्या शिक्षण प्रवाहामध्ये राहत नाहीत. आजही ग्रामीण भागामध्ये ड्रॉप ऑफ रेटचं प्रमाण खूप आहे. महिलांच्या शिक्षणामध्ये ड्रॉप ऑफ रेटचं प्रमाण खूप आहे. म्हणून एकीकडे आपण बघतो की 31% लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये जर शिक्षणाची उंची गाठत असेल आपण, तर त्या आधारावर आपण भारतीय विकासाचा आपण विचार करू शकत नाही. 31% लोकसंख्या ही जर आपण त्या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भामध्ये जर हायटेक होत असेल, परंतु 69% लोकसंख्येचं काय? त्या ठिकाणच्या लोकांना नीटचं आणखी स्वतःचं स्वावलंबन च्या संदर्भामध्ये कुठल्याही अर्थार्जनाच्या संदर्भामध्ये आणखी बऱ्याच लोकांना काही मार्ग नाहीयेत. बेकार जीवन जगत आहेत, दारिद्र्याचा प्रश्न आहे, उदरनिर्वाहाच्या संदर्भामध्ये प्रश्न आहेत, राहत्या घरांच्या समस्या आहेत. म्हणून या संदर्भामध्ये जर आपल्याला विचार करायचा असेल तर शाळा ही ग्रामीण भागापर्यंत, ग्रामीण भागातल्या घराघरापर्यंत गेली पाहिजे आणि घर शाळेमध्ये आलं पाहिजे, असं विनोबा भावेने म्हटलं. कारण शाळा आणि कुटुंब हे दोन्ही घटक शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून या संदर्भामध्ये जर आपल्याला विचार करायचा तर शैक्षणिक संदर्भामध्ये जर आपल्याला विचार करायचे असतील तर इथं महत्वाची बाजू ही आहे की शिक्षणामध्ये कशा पद्धतीने आपल्याला इम्प्रुव्हमेंट करता येईल किंवा शैक्षणिक स्थितीमध्ये कसा आपल्याला बदल करता येईल, या अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे. म्हणून ग्रामीण भागाच्या अनुषंगानं, तिथल्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं तिथला अभ्यासक्रम असला पाहिजे. परंतु होते काय, ग्रामीण भाग आणि शहरी भागातील लोकांच्या जीवनमानाचा, तिथल्या त्यांच्या जीवन राहणीमानाचा, तिथल्या त्यांच्या कल्चरचा विचार न करता शहरी भागातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, ही जी काही स्थिती आहे तर ती विचार केला तर बराचसा अभ्यासक्रम हा ग्रामीण भागातल्या मुलांना समजतच नाही. शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भामध्ये आपण बघतो की शहरामध्ये जी शिक्षकांची स्थिती आहे, शिक्षकांची गुणवत्ता स्थिती आहे ती शहरामधल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये आजही ग्रामीण भागामध्ये जी काही शिक्षकांची कमतरता आहे, सर्व विद्यार्थ्यांना 2च शिक्षक सर्व विषय शिकवतात. परंतु शहरांमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक विषय हा वेगळा शिक्षक शिकवतो. त्याचबरोबर शिक्षकांना असलेली विविध कामं, शिक्षण विभागाकडून आलेली कामं, जनगणनेची कामं किंवा वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं बरेच वेळेस विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या स्थितीमध्ये खंड पडतो. म्हणून एकंदरीतच त्या ठिकाणची असणारी मूल्यमापन पद्धती असेल, परीक्षा पद्धती असेल, ह्या संदर्भामध्ये जरी आपल्या ठिकाणी फारसा काही फरक पडत नसला तरी परंतु शिक्षणाकडे एकंदरीत बघण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा आहे. ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला या संदर्भामध्ये विचार केला तर शैक्षणिक दृष्टिकोन हा फार वेगळा आहे. फार महत्व ग्रामीण भागामध्ये शिक्षणाला दिल्या जात नाहीये. म्हणून त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो. कारण विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची आवड ही कमी झालेली आहे. नोकरीची शाश्वती नाहीये. त्यांची जी काही मानसिकता आहे, पारंपरिक दृष्टिकोन आहे, शिकून काय करायचं ह्या ज्या काही संकल्प, ह्या काही मानसिकता आहे त्यांची, त्याचा परिणाम हा शिक्षणाच्या त्याच्यावर होत आहे.
त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शैक्षणिक सुविधांच्या संदर्भामध्ये आपण बघतो, विद्यार्थ्यांना बरोबर शाळेत बसायला जागा नाही, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. त्याचा परिणाम निश्चितच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या आरोग्यावर होतो. म्हणून एकंदरीतच या ठिकाणी सोबतचं वातावरण सुद्धा शिक्षणासाठी महत्त्वाचं असतं. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून जर अनेक घटकांचा या ठिकाणी विकास होत असेल तर शक्य तेवढ्या त्या सगळ्या गोष्टी जे अडथळे आहेत ते दूर करणं गरजेचे आहे. महात्मा गांधींनी या शिक्षणाच्या संदर्भामध्ये जी काही व्याख्या केली होती, शिक्षण हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. शिक्षण म्हणजे काय हो, माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीमध्ये झालेला बदल म्हणजे शिक्षण. त्याचबरोबर प्लेटोनी सुद्धा या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक व्याख्या केली होती. प्लेटो काय म्हणतात, शरीर आणि आत्मा यांचा ग्रहणशीलतेप्रमाणे झालेल्या पूर्णत्वाची स्थिती. शरीर आणि आत्मा यांना त्यांच्या ग्रहणशीलतेप्रमाणे पूर्णत्वास नेणं. रुसोनी काय म्हटलंय शिक्षणाच्या संदर्भामध्ये, व्यक्तीच्या नैसर्गिक प्रवृत्तींचा विकास म्हणजे शिक्षण. स्वामी विवेकानंद काय म्हणतात, व्यक्तीच्या उत्कृष्टतेचा आविष्कार, व्यक्तीच्या अंतर्गत त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये जे काही उत्कृष्ट बाबी आहेत त्याचा आविष्कार होणं, त्याच्या चांगुलपणाचा आविष्कार होणं, म्हणून त्याचा एक सर्वांगीण विकास होणं हा शिक्षणाच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा भाग, एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. म्हणून शिक्षण हे फक्त औपचारिकच असते असं नाही. शिक्षण हे औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही पद्धतीने मिळते. शिक्षण हे फक्त शाळा महाविद्यालयामध्येच मिळते असं नाही. शिक्षण ही दोन्ही बाजूने चालणारी प्रक्रिया आहे, फॉर्मल आणि इनफॉर्मल. व्यक्ती हा सतत शिकत असतो, मग तो शाळा बाहेर असेल किंवा शाळेमध्ये. व्यक्तीला सतत काही ना काही अनुभव येत असतात. कुटुंब असेल, शेजार असेल, समाज असेल, मित्र असतील, या माध्यमातून तो कुठून ना काही अनुभव शिकत असतो. म्हणून एज्युकेशन इज द लर्निंग, कंटिन्यू लर्निंग प्रोसेस. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून या ठिकाणी जे फॉर्मल एज्युकेशन आहे ते मग शाळा असेल, महाविद्यालय असतील, विद्यालय असतील, परीक्षा पद्धती असेल, या माध्यमातून आपण एका निश्चित ध्येयापर्यंत जाण्याचं काम करत असतो. म्हणून या शैक्षणिक जी स्थिती आहे, असमानता आहे, या संदर्भामध्ये आपल्याला जर या ठिकाणी विचार करायचा असेल तर काही बाबी इथं महत्त्वाचे आपल्याला बघणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये विविध जाती जमातीच्या संदर्भामध्ये जर बघितलं, शैक्षणिक स्थितीमध्ये फारसा काही असा फरक बदल झालेला आहे आपल्याला दिसत नाही. अनेक समस्या त्यांच्या समोर आहेत. अनेक विद्यार्थी आजही आदिवासी भागातून शहरी भागापर्यंत शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेले नाहीयेत, उच्च शिक्षणापर्यंत जाऊ शकत नाहीत. त्याचे अनेक कारणं असतील. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामध्ये म्हटलं होतं की शरीराला जसं अन्नाची गरज आहे तशी माणसाच्या जीवनमानासाठी किंवा त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षणाची गरज आहे. माणसाला जर शिक्षण नसेल तर तो निर्बुद्ध राहील आणि एकंदरीतच त्याला त्याच्या गुलामीची जाणीव होणार. म्हणून असमानतेच्या संदर्भामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या लक्षात घेऊन शाहू महाराजांनी सुद्धा 1902 मध्ये 50% आरक्षणाचा मुद्दा मांडला होता आणि तो 8 सप्टेंबर 1917 मध्ये सक्ती आणि मोफत शिक्षण या ठिकाणी कायदा करण्यात आलेला. कारण शिक्षणाच्या संदर्भामध्ये जर आपण मोफत आणि सक्तीचे शिक्षण जर देत असेल तर शिक्षणाची या ठिकाणी जी प्रक्रिया आहे ती ग्रामीण भागामध्ये सुधारायला पाहिजे. आपण आज बघतो ग्रामीण भागामध्ये 100% जर त्या ठिकाणी 100 जर ऍडमिशन असतील, 100 जणांनी प्रवेश घेतला असेल तर त्या ठिकाणी 20 मुलं सुद्धा त्या ठिकाणी दररोज हजर नसतात. त्यांच्या अनुपस्थितीची कारणं काय ही सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे.
कारण शिक्षण हे माणसाला संघटित कर, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणून संघर्ष करायचा असेल, संघटित व्हायचा असेल तर माणसाला ज्ञान असणं गरजेचं आहे, शिक्षण असणं गरजेचं आहे. म्हणून महात्मा फुलेंनी खूप छान गुलामगिरी या आपल्या त्याच्या ग्रंथामध्ये विश्लेषण केलेलं आहे. शिक्षणाच्या संदर्भात की विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना अर्थ गेले आणि वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. जर शिक्षण नसेल तर काय होऊ शकते, काय अनर्थ होऊ शकतात, या संदर्भामध्ये सुद्धा महात्मा फुलेंनी विवेचन केलं. म्हणून कोठारी आयोगाच्या नुसार आपण जर विचार केला, भारतामध्ये 6% खर्च हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये केला गेला पाहिजे, परंतु त्या पद्धतीने खर्च होत नाही. पूर्णपणे त्या ठिकाणी जे काही बजेट असते ते बजेट शैक्षणिक क्षेत्रामध्ये खर्च झालं पाहिजे. शिक्षणामधला भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. म्हणून शिक्षणाची आवश्यकता काय आहे, तर माणसाच्या एकंदरीत व्यक्तिमत्व विकासामध्ये जर या ठिकाणी बदल करायचा असेल तर व्यक्तीला शिक्षण महत्वाचं आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी गतिशील करायचं असेल, त्याला जर त्याचं ध्येय साध्य करायचं असेल तर शिक्षण हे महत्वाचं आहे. व्यक्तीमध्ये जर समाजामध्ये त्या सामुदायिक भावनेचा विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी व्यक्तीला त्या ठिकाणी समाजाला शिक्षित करणं गरजेचं आहे. कारण समाजामध्ये जर आम्ही सर्व एक ही आहोत ही भावना जर त्या ठिकाणी प्रदिगत करायची असेल तर समाज हा सुशिक्षित झाला पाहिजे. जर व्यक्तीला स्वावलंबनाच्या स्थितीपर्यंत नेऊन पोहोचायचं असेल, त्याच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जर त्या ठिकाणी सक्षम बनवायचं असेल तर पहिले त्याला ज्ञान मिळणं गरजेचं आहे, त्याला शिक्षण मिळणं गरजेचं आहे, त्याला कौशल्य प्राप्त करणं गरजेचं आहे. म्हणून एकंदरीतच या शिक्षणाचा परिणाम हा निश्चितच त्याच्या दारिद्र्याच्या स्थितीवर होणार आहे. त्याच्या हाताला जर काम मिळालं तर त्याचं उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढलं तर त्याची दारिद्र्याची स्थिती बदलेल, तो स्वावलंबी होत जाईल आणि त्याच्या विविध प्रश्न हे त्याचे मार्गी लागतील. म्हणून सामाजिक जाणीव जर निर्माण करायची असेल, समाजाविषयी जर त्या ठिकाणी एकता निर्माण करायची असेल तर व्यक्तीला सुशिक्षित होणं गरजेचं आहे. नुसतं फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नाही. व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक शक्ती ह्या विकसित झाल्या पाहिजे, हा शिक्षणाचा मूळ उद्देश आहे. कुटुंब नियोजन ही जर प्रक्रिया व्यवस्थितपणे राबवायची असेल तर व्यक्तीला पहिले शिक्षण हे महत्वाचं आहे. कुटुंब नियोजनाचा काय प्रभाव पडतो, लोकसंख्या नियंत्रण कसं करता आलं पाहिजे, कारण लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. म्हणून ह्या योजनांचा जर आपल्या ठिकाणी व्यवस्थितपणे इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर व्यक्तीला शिक्षण महत्वाचं आहे. सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची ही स्थिती अतिशय महत्वाची आहे. म्हणून शैक्षणिक असमानता जर या ठिकाणी आपल्याला कमी करायची असेल तर शिक्षणाचा प्रवाह या व्यवस्थेमधल्या प्रत्येक घटकापर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे. मग ते ग्रामीण घटक असेल, शहरी घटक असेल किंवा आदिवासी घटक असेल, या सगळ्या क्षेत्रापर्यंत शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण विचार करता आला पाहिजे. दुसरी एक या ठिकाणी स्थिती दिसते आपल्या ठिकाणी ती म्हणजे ग्रामीण महिला असो किंवा स्त्रियांच्या शिक्षणाची स्थिती. या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर जवळपास 1971चा जो काही युनेस्कोचा जो रिपोर्ट जर बघितला तर त्यांनी 3 महत्वाची उद्देश ठेवली होती. माहिती प्राप्त करणं, माहिती करून घेणं, ध्येय प्राप्त करणं आणि एकंदरीत स्वावलंबनाच्या स्थितीसाठी तयार होणं. ह्या गोष्टी एज्युकेशनच्या प्रक्रियेमधून अतिशय महत्वाच्या आहेत. परंतु भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आजपर्यंत स्त्रियांच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष दिलं गेलेलं दिसत नाही. शिक्षणाच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष होत असताना दिसून येते महिलांच्या. आपण जर या ठिकाणी 1921 पासूनची जर लोकसंख्या आपल्या शैक्षणिक स्थितीच्या संदर्भामध्ये आढावा घेतला
तर काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. 1921 ते या ठिकाणी 1998 पर्यंत प्राथमिक ज्या काही शाळा आहेत यांची संख्या जवळपास 21 पट वाढलेली आहे. 1909च्या संदर्भामध्ये जवळपास 1909 शाळा होत्या, तर त्या आज 40,543 शाळा झालेल्या आहेत. विद्यालयांची संख्या लाखावर गेलेली आहे. विद्यापीठांची संख्या 45,255 वर गेलेली आहे. भारतामध्ये जर या ठिकाणी आपण जर ही महिलांच्या शिक्षणाच्या संदर्भामधली जर काही स्थिती लक्षात घेतली तर काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या जी काही 2011ची जनगणना झाली त्याच्यामध्ये एकंदरीत 74% लोकसंख्या ही सुशिक्षित होती. त्यापैकी महिलांचं शिक्षण किती होतं? महिलांची स्थिती काय आहे? महिला शिक्षणाच्या संदर्भात जर आपण विचारलं तर 65% आणि पुरुष किती टक्के आहे? 82%. ही मोठी तफावत आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे आजही स्त्रियांच्या बाबतीमध्ये शैक्षणिक असमानता आपल्याला दिसून येते. माझ्याकडे काही आकडेवारी आहे. 2011च्या अहवालानुसार शैक्षणिक क्षेत्रामधली जर या ठिकाणी आकडेवारी बघितली आपल्याला तर विविध राज्यांमध्ये काय दिसते. जम्मू काश्मीरमध्ये एकूण जी साक्षरतेचं प्रमाण आहे ते 68% आहे. त्याच्यापैकी स्त्री लोकसंख्या, स्त्री शिक्षणाची स्थिती जी आहे ती काय आहे? 58%. पुरुष साक्षरतेचं प्रमाण 81%. त्याचबरोबर दिल्लीचा जर आकडा बघितला एकूण साक्षरतेचं प्रमाण 86% आहे. त्यामध्ये एकूण पुरुष साक्षरता 91% आहे आणि स्त्रियांची साक्षरता 80%. दिल्लीमधलं प्रमाण थोडंसं चांगलं आहे. मेट्रो सिटीमध्ये महिलांच्या शिक्षणाची स्थिती चांगली आहे आपल्याला माहिती आहे. परंतु काही इतर राज्य जर बघितले, मागासलेले भाग जर बघितले आपण, राजस्थानमध्ये जर आपण बघितले तर 67% लोकसंख्या ही साक्षर आहे. त्यामध्ये 80% पुरुषांचं साक्षरतेचं प्रमाण आहे. परंतु त्याची तुलना जर केली स्त्रियांच्या शिक्षणासाठी तर फक्त 52% शिक्षण हे महिलांचं आहे. राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहारमध्ये जर आपण बघितलं 63% फक्त साक्षरतेचं प्रमाण आहे 2011च्या जनगणनेनुसार. पुरुषांचं त्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण 73% आहे आणि महिलांचं 53% फक्त महिला ह्या साक्षर आहेत. महाराष्ट्राची स्थिती जर आपण बघितली एकूण 82% लोकसंख्या ही साक्षर आहे. त्यापैकी 89% पुरुषांचं साक्षरतेचं प्रमाण आहे आणि 75% महिला साक्षरतेचं प्रमाण आहे. अशी ही राज्यनिहाय जर आपल्याला ही गोष्ट बघितली तर या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये महिला ह्या पुरुषांच्या बरोबरी शिक्षण क्षेत्रामध्ये दिसत नाही. प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्या मागे राहिलेल्या आहेत. ही असमानता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग काय नेमकं ही कारण आहे त्याची? कशामुळे ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये असमान स्थिती त्यांची दिसून येते? नेमकं का? कारण समाजामध्ये स्त्रियांची अनेक क्षेत्रामध्ये जी आपल्याला स्थिती दिसते असमान आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्या, राजकीय क्षेत्रामध्ये असू द्या, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असू द्या. आजही काही ठिकाणी महिलांना धार्मिक स्थळी जाण्यासाठी प्रवेश नाही, नाकारला जातो. आजही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये जी संधी मिळायला पाहिजे ती त्या ठिकाणी मिळत नाही. सर्वच महिला ह्या वेगवेगळ्या कला क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. संधीच्या अभावी त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. राजकीय दृष्ट्या आपण विचार केला, राज्यघटनेने खूप मोठे अधिकार दिले आहेत, पण त्या अधिकाराचा फायदा त्यांना घेता येत नाही अज्ञानाच्या अभावी. म्हणून शिक्षणासाठी त्यांचं जे काही मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केलं जात आहे शिक्षणामुळे, ते खूप मोठी त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. अज्ञानाच्या माध्यमातून आपण म्हणत असाल की शिक्षणाच्या संदर्भामध्ये फक्त आपण म्हणता की फक्त खूप मोठ्या समस्या आहेत, परंतु शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचे शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. मी याच्या आधीच म्हणले की 31% लोकसंख्या फक्त साक्षर झाली म्हणजे भारत साक्षर होणार नाहीये. भारतातली शिक्षणाची स्थिती सुधारणार नाही.
जोपर्यंत तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत जोपर्यंत उच्च शिक्षणाची दारं ही खुली होणार नाहीत, उच्च शिक्षणाची स्थिती ही जोपर्यंत तिथपर्यंत जाऊन पोहोचणार नाही, त्या प्रभावामध्ये येणार नाही, तोपर्यंत आपण विकासाच्या संदर्भामध्ये खूप मोठे प्रश्न निर्माण होणार आहेत. म्हणून शिक्षणाच्या अभावामुळे जे काही विविध प्रश्न निर्माण होतात, मग त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा असतील, जुन्या रूढीरीती चालीरीती असतील, त्या सोडायला तयार नाही. खूप मोठा पगडा ग्रामीण भागामधल्या महिलांवर, ट्रायबल कम्युनिटीच्या महिलांवर आहे. आदिवासी भागातली तर स्थिती उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये विचार न केलेली बरी. बोटावर मोजण्या इतक्या मुलींचं शिक्षण हे उच्च शिक्षणापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. मग त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांच्यामध्ये ही जी काही स्थिती निर्माण झाली नेमकं काय, कशामुळे, ही असमानता का, त्याची कारणं जर आपण विचार केली तर याच्यामध्ये आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये मुळातच त्यांना असलेलं जे काही स्थान आहे ते दुय्यम आहे. महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पुरुषीवरतीचा अतिशय दुय्यम राहिलेला आहे. एक शोभेची वस्तू घरामध्ये त्यांना बघितलं जातं. चूल आणि मूल याच्या पलीकडे त्यांचं कार्यक्षेत्र आणखी ग्रामीण भागामध्ये फार बदललेलं नाहीये. शहरामधली स्थिती थोडी बरी आहे. महिलांना आता पुरुषांच्या बरोबरीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी मिळत आहे, परंतु ग्रामीण भागातल्या महिलांचं काय, मग ते सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, आर्थिक क्षेत्रामध्ये असतील, राजकीय क्षेत्रामध्ये असतील, आजही त्या ठिकाणी त्यांच्या समोर अनेक प्रश्न आहेत. पंचायत राजच्या माध्यमातून आपण बघतो वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांना सरपंच केलं जातं, पंचायत समितीमध्ये त्यांना सभापती केलं जातं, जिल्हा परिषदेमध्ये सभापती केलं जातं, परंतु त्यांना कुठलेही अधिकार वापरू दिले जात नाही. त्यांच्या नावाचा कारभार त्यांचे मिस्टर बघतात, म्हणून त्यांच्याकडून फक्त सह्या घेतल्या जातात, विचारला जाऊ देत नाही की कशासाठी आपण सह्या घेतो. ही खूप मोठी अज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेली समस्या. म्हणून समाजामध्ये असलेला जो काही दर्जा आहे तो दर्जा जर त्यांचा उंचवायचा असेल तर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना उच्च शिक्षणापर्यंत नेऊन पोहोचलं पाहिजे. बालविवाह सारख्या प्रथा आजही काही गावांमध्ये सुरू आहे. बालविवाह म्हणजे काय, पूर्वी फार कमी वयामध्ये विवाह देत होतो, आज सुद्धा जी काही घटनेनं मुलांचं 21 वर्षे आणि मुलींचे 18 वर्षे हे वय झाल्याशिवाय विवाह करता येत नाही, परंतु आजही कमी वयामध्ये विवाह होण्याची स्थिती ग्रामीण भागामध्ये फार बदललेली नाहीये. शिक्षणामध्ये केला जाणारा त्यांच्या संदर्भामध्ये असलेला पक्षपातीपणा, मुलींनी शिकून काय करायचं, शेवटी ते परक्याचं धन, ह्या ज्या काही कल्पना आहेत, ही जी काही मानसिकता आहे ती ग्रामीण भागामध्ये आजही गेलेली नाहीये. कारण पालक शिकलेले नसल्यामुळं त्यांचा परिणाम त्यांच्या मुलावर होत आहे, येणाऱ्या पिढीवर होत आहे. शिक्षणामध्ये त्यांची